बघा मित्रांनो, वेग वेळ अंतरच्या या प्रश्नात काय म्हटलं आहे? 78 किमी प्रति तास वेगाने जाणारी 800 मीटर लांब रेल्वे एक बोगदा 1 मिनिटात पार करते, तर बोगद्याची लांबी किती मीटर असेल हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, अंतर इक्वल टू वेग गुणिला वेळ असते. तर बघा, इथे एकूण अंतर 800 मीटरची रेल्वे आहे म्हणते आणि आपण बोगद्याचं अंतर x मीटर पकडून घेऊ. म्हणजे 800 प्लस x इक्वल टू वेग किती आहे? 78 किमी प्रति तास. किमी प्रति तासचं मीटर प्रति सेकंद करताना आपण गुणिला 5/18 करतो. गुणिला वेळ किती आहे? तर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. तर बघा, 18 आणि 60मध्ये 6चा भाग, साईन 3 18, 6 10 60 आणि 78मध्ये 3चा भाग, 3 दुने 6, 1 उरला आणि 3 सक 18. तर वर किती उरले? 26 गुणला 5 गुणला 10. तर 26 गुणला 5 130 गुणला 10 म्हणजेच किती ते 1300 मीटर. तर 800 प्लस एक्स इक्वल टू 1300. तर एक्स इक्वल टू 1300 मायनस 800. तर एक्स इक्वल टू किती? 500 मीटर. म्हणजेच बोगद्याची लांबी किती असेल? 500 मीटर असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक बी 500 मीटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल. तर मित्रांनो, अशाच नवीन प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.